आणि आता आम्ही ऑफिशियली कर्नाटक मध्ये एंट्री केलेली आहे। इथे मराठी कोणीच बोलत नाही। माझ्या खाते ती बघ लहाणी बोलती लहाणी ती। संत जनाबाईंचा संसार श्री क्षेत्र गाणगापूर आता फक्त 5 किलोमीटर राहिलंय। तर मित्रांनो आता आपण अक्कलकोट जवळ आलोय, पण आपल्याला जायचंय गाणगापुराला। तर आपण इकडेच सरळ जातो या रोडने। या रस्त्याच्या साईडने जो रोड आहे निघालाय साईडला तो अक्कलकोटला जातो। तर मंडळींनो आताच आपण पंढरपूरमध्ये विठुरायाचं दर्शन घेतलं आणि आता आपण निघालेलो आहोत गाणगापूरला। आणि आताच आम्ही अक्कलकोट क्रॉस केलेलं आहे। येताना अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊ। पण आज मी ह्या तरुण सहकाऱ्यांसोबत असल्यामुळे की ह्या रस्त्याला माझी अशी विशेष खबरदारी घेतलेली आहे की रस्त्याला आमच्या गाडीशिवाय दुसरी कोणतीही गाडी तुम्हाला दिसणार नाही, कारण माझा वेळ फार महत्वाचा आहे याची जाणीव भरपूर लोकांना आहे। त्यामुळे आमच्यासाठी आज हा रस्ता पूर्ण खुल्ला ठेवलेला आहे, तुम्ही समोर पाहू शकता। 101 ने चालली गाडी। तर मित्रांनो आता नुकतंच आमचं जेवण झालंय आणि आम्ही आता चाललोय गाणगापूरकडे। 50 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे। 1 तासाचा अवधी आहे आपल्याला जाण्यासाठी। 1 तासात आम्ही पोहोचेल तिथे आणि आपण तिकडे पोहोचल्यावर लगेचच तिकडचा एरिया एक्सप्लोर करून बघूयात तिकडे काय होतंय ते। त्या हिशोबाने तुम्हाला आपल्या व्हिडिओ मध्ये कळेलच। आपण आहोत महाराष्ट्रामध्ये आणि काही क्षणात आपण आता कर्नाटक मध्ये एंट्री करतोय। तुम्ही समोर बघू शकता महाराष्ट्र आणि कर्नाटकची बॉर्डर तुम्हाला दिसेल। समोर बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि हे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवर असलेलं एक गाव आणि हे समोरचे बॅरिकेड्स बघा। आता इथून जो बोर्ड सुद्धा तुम्ही बघताय ना, समोरचा बोर्ड बघा तुम्ही, हा तुम्हाला कर्नाटकच्या लँग्वेज मध्ये कोणती भाषा आहे, कन्नड लँग्वेज मध्ये दिसेल। इथून कर्नाटक बाउंड्री सुरू झालेली आहे आणि आपल्या गाडीने फर्स्ट टाइम महाराष्ट्राच्या बाहेर पाऊल ठेवलेलं आहे। मित्रांनो आम्ही मॅप लावून आलो आणि थोडसा पुढे 2 रस्ते होते, पण त्याच्यातला एक रस्ता आम्ही चूज केला आणि त्या रस्त्याची क्वालिटी एकदम भारी निघाली। जशी तुम्ही समोर बघू शकताय एकदम खड्ड्याच्या रस्त्याने आलोय आम्ही। आता इथे तरी चांगला दिसतोय रस्ता, पण इथून मागे आमची गाडी ना दुसऱ्या गिअरच्या वर काही गेलेली नाहीये, नुसतं फर्स्ट गिअर सेकंड गिअर अशीच चालली गाडी। आणि अजून आम्हाला अशाच रस्त्याने 15 किलोमीटर जायचंय, तर ते एक प्रॉब्लेमच आहे। आणि आता आम्ही ऑफिशियली कर्नाटक मध्ये एंट्री केलेली आहे। इथे मराठी कोणीच बोलत नाही। त्यांना इथल्या लोकांना मराठीमध्ये विचारलं ना एखादा प्रश्न तर ते हिंदी मध्ये उत्तर देतात किंवा ते म्हणतात कन्नडामध्ये प्रश्न विचारा आम्हाला, काय असेल ते आम्हाला येत नाही। कर्नाटक मधल्या खेडेगावातून आपली गाडी चालली मित्रांनो। इकडं गाडी काय आमची टॉप गिअर पकडत नाहीये, त्याच्यामुळे हे बघा आता कुठं आपल्याला चांगला रस्ता मिळालाय। 11 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे आणि आपण आता किती वेळात पोहोचेल, 12 मिनिटात पोहोचेल असं मॅप सांगतोय आपल्याला। आज दिवसभरात आपण 394 किलोमीटरचं रनिंग कव्हर केलेलं आहे। इकडे मीटर दाखवा, मीटर मध्ये तुम्ही बघू शकताय। तर हे आपलं आजचं दिवसभराचं रनिंग आहे, एवढी गाडी चाललेली आहे। लालपरी म्हणा किंवा एसटी म्हणा, पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणा,
श्री क्षेत्र गाणगापूर आता फक्त 5 किलोमीटर राहिलंय आणि आपण नुकतंच ती एक मोठी कमान होती जिथे दत्ताची मूर्ती लावलेली होती. आपण तिथून एंट्री केलेली आहे आणि आपण काहीच क्षणात आता देवस्थानाच्या ठिकाणी पोहोचणार आहोत. तर मित्रांनो, संध्याकाळचे 6:15 वाजलेत आणि आम्ही आता पोहोचलोय गाणगापुरामध्ये. आता आपण जाऊया दत्त मंदिराच्या दर्शनासाठी. दत्त मंदिराकडे जाऊया. चला हे स्वप्न चल. इकडे मोठं असं पार्किंग आहे. इकडे मागेच आपण गाडी पार्क केली आहे आणि दत्त मंदिराकडे चाललोय. एवढं अशा भव्य दिव्य पार्किंग मध्ये गाडी पार्क करून या समोरच्या बाजूला आहे गाणगापूरचं दत्त मंदिर. हे बघा, हे दत्त मंदिर आहे आपल्या समोर. आतमध्ये व्हिडिओ काढता येईल. आपण इथूनच तुम्हाला मंदिर दाखवतो. आतमध्ये जर अलाउड असेल तर नक्कीच व्हिडिओच्या रूपात तुम्हाला बघायला मिळेल. हा, किती लाईन आहे जबरदस्त. भाविकांची खूप जास्त गर्दी आहे बघा इथे. इथे दत्त मंदिर आतमध्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. माशा खाते बघ कसं. माशा खाते. हा, माशा खाते ती बघ. लहानीची मूर्ती. लहानीची. संध्याकाळचे 8 वाजलेत मित्रांनो आणि आत्ता दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलोय. आरतीसाठी पण थांबलो होतो. खूप छान अनुभव होता आमचा इथे मंदिरात दर्शन घेण्याचा आणि आरतीला थांबण्याचा. वेगळा अनुभव होता. इथं येऊन नक्की घ्या असं मी म्हणेन. हे आहे माझ्या मागे असलेलं दत्त मंदिर गाणगापूरचं. श्री क्षेत्र गाणगापूर कर्नाटक येथील. आमचा एक कार्यकर्ता राहिलाय मागं, त्याला बघतोय आम्ही. काल आपण गाणगापुरातून परत अक्कलकोटला आलो आणि आता आपण चाललोय स्वामी समर्थांच्या दर्शनाला. काल रात्री थांबलो होतो आम्ही इथेच. इथून मागच्या साईडला आहे ना आहे एक स्टे होता, तर तिथे आम्ही थांबलो. आता रेडी झालोय, मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश झालोय. शैलेश दादा पण एकदम रेडी झालेत आणि आपल्या तिथं स्वप्नील भाऊ सुद्धा थांबलाय बघा. इथे समोरच्या बाजूला वाहनतळ आहे आणि इथं राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे. तर बघूयात आपण आतमध्ये कशी काय व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. इथे बघा फळं फुलं सगळं काय काय विकायला आहे. परिसर आहे. इथे स्वामींचा रथ दिसतोय. अन्नछत्र मंडळ अक्कलकोट. श्रीमंत विजयसिंह राजे भोसले यांचे स्मरणार्थ. हे समोरचं धान्य कोठार आहे बघा. इथं सगळं तांदूळ गहू वगैरे काय असेल ते धान्य इथं आहे. आता चला आपण जाऊया पुढे. हे बघा समोरच्या साईडला मोठं पार्किंग आहे आणि इकडे सगळं हे यात्री निवास. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. खूप मोठं पार्किंग आहे इथं. 50 रुपये पार्किंग आहे आणि अशा बिल्डिंग आहेत यात्री निवासच्या.
चला चाललोय दर्शनाला स्वामी समर्थांच्या. आज रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे बघा मित्रांनो मंदिरात जाण्यासाठी. स्वामी समर्थ लाईव्ह दर्शन. केवढी मोठी लाईन लागली, जबरदस्त लाईन लागली बाबा. आम्ही VIP दर्शन घेऊन निघालो इथून. बापरे, रस्त्यापर्यंत गेली लाईन आज रविवार असल्यामुळे तर.